नमस्ते. तर पहा बाळांनो, आजचा आपला टॉपिक आहे क्षेत्रफळ एरिया. महत्त्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न विचारलेले दिसतील आणि खरं तर लहानपणापासून या टॉपिकचा आणि आपला जवळचा संबंध आहे. 10वी, 9वी, 10वी पर्यंत सुद्धा या टॉपिकवर खूप सारे प्रश्न विचारलेले गेलेले आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा आपल्याला तितकाच महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एकदम सगळे फॉर्म्युले सांगणार नाहीये. आपण जसे क्वेश्चन येतील तसे आपण फॉर्म्युले सूत्र पाहू. म्हणजे त्याच वेळेस ते तुमचे काय होतील, क्लिअर होतील आणि लक्षात राहतील. ओके, एकदम सगळे पाहणार नाहीये, क्वेश्चन वाईज पाहू. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण पहिल्या प्रश्नाला. पहा या ठिकाणी काय दिलंय, एका चौरसाची बाजू 8 मीटर आहे आणि तर त्याचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे आता इथं कोणती डायग्राम आली? चौरस. आकृती कोणती? चौरस. आणि चौरस म्हणजे काय? तर चौरस म्हणजे ज्या आकृतीच्या चारही बाजू काय असतात? समान असतात आणि प्रत्येक कोण किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. त्याला काय म्हणतो आपण? चौरस. आणि याचं जर मला क्षेत्रफळ काढायचं असेल तर चारही बाजू समान असल्यामुळं पहा, नीट पहा, ह्या बाजूला समजा मी ए म्हटलं तर ह्या सगळ्याच बाजू काय होणार आहेत? ए होणार आहेत. कारण एक बाजू ए झाली तरी सर्व बाजू काय असणार आहे? एच असणार आहे. मग अशा या चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ याचं सूत्र आहे ए चा वर्ग. ए चा वर्ग म्हणजेच कशाचा? बाजूचा वर्ग. ओके. पहा, आयताचं क्षेत्रफळ काय सांगतं? लांबी गुणिले रुंदी. खरं तर आपण तोच फॉर्म्युला किंवा ते सूत्र आपण इथं पाहिले. काय? समजा आपण हिला लांबी म्हटलं आणि हिला रुंदी म्हटलं तर लांबी आणि रुंदी चौरसामध्ये काय येते? समान येते. मग चौरसामध्ये समान असणारी लांबी रुंदी म्हणजे ए गुणिले ए होतं. म्हणजेच काय होतं? त्या बाजूचा काय होतो? वर्ग होतो. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये बाजू किती दिली त्यांनी? 8. म्हणजे त्या चौरसाच्या चारही बाजू किती असणार आहे? 8, 8, 8 आणि 8. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय? 8 चा वर्ग. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 64. अटी अटी 64, 8 चा वर्ग. मी सिस्टमॅटिकली लिहिलेलं नाहीये, पण तुम्हाला उत्तर सफिशियंट झालं. ओके, ठीक आहे. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, एका चौरसाची बाजू 8 मीटर आहे आणि त्या चौरसाची परिमिती काढा. आता पहा, क्षेत्रफळ नाही विचारलं, आता काय विचारलंय? परिमिती. कोणत्याही आकृतीची. आता पहा, परिमिती या शब्दाचा अर्थ तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कोणतीही आकृती दिली असेल, आता हा काय आहे? चौरस आहे. कधी काय असेल? आयत असेल. कधी कोण असेल? त्रिकोण असेल. ओके. आता परिमिती म्हणजे काय? दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची काय झाली? परिमिती. आता ही जी आकृती आहे ही कशाची आहे? चौरसाची. मग चौरसाला किती बाजू असतात? 4. आणि चारीच्या चारी बाजू कशा असतात? समान. ओके. म्हणजे ए ए ए आणि ए म्हणजे टोटल किती आले? 4 आहे. चौरसाची परिमिती किती झाली? 4 आहे. आयत जर तुम्ही पाहिलं तर आयतात मात्र तसं नसतं. लांबी आणि रुंदी म्हणजे आपण याला यल म्हणजे ही पण काय झाली? यल म्हणजे लांबी. या रुंदीला आपण काय म्हणतो? बी, ब्रेथ बी. म्हणजे पूर्ण जर मला याची परिमिती काढायची असेल तर मी काय म्हणणार आहे? लांबी किती वेळा आली? 2दा. अधिक रुंदी किती वेळा आली? 2दा. झालं. ही काय झाली माझी परिमिती? कशाची? आयताची. आणि त्रिकोणाची परिमिती म्हणजे आपण नावं वेगळी घेऊया. एक्स, वाय आणि झेड अशा त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. तर परिमिती म्हणजे काय? एक्स अधिक वाय अधिक झेड. मी तुम्हाला एकाच वेळेस तिन्ही सांगितलं कारण परिमिती या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात यावं म्हणून. ओके. परिमिती म्हणजे काय? दिलेल्या आकृतीच्या. मग तो पंचकोन असेल किंवा अष्टकोन असेल. ओके. तर अष्टकोन असेल तर 8 बाजू, पंचकोन असेल तर 5 बाजू. ओके. तर या पद्धतीने दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. आपल्याला चौरस दिलाय आणि चौरसाला 4 बाजू असतात. 8, 8, 8 आणि 8. तर 8 चोक 32. मला वाटतं तेवढं उत्तर तुमच्यासाठी सफिशियंट आहे. म्हणजे चौरसाची परिमिती किती आली? 32 काय दिलंय? मीटर. फक्त एक सांगायचं राहिलं पहा आधीच्या प्रश्नामध्ये, क्षेत्रफळ हे नेहमी कशात असतं? चौरस मीटर. ही युनिट फक्त मागे लावायचे. युनिट हे इम्पॉर्टंट आहे. जर सेंटीमीटर असेल तर चौ सेमी आणि जर मीटर असेल तर चौ मीटर, किलोमीटर, चौ किलोमीटर एक्सेट्रा. म्हणजे हे जे सगळं येतं हे चौ म्हणजे थोडक्यात काय? स्क्वेअर. ओके, ठीक आहे. तर पहा, एक दिवस आपण याचं सुद्धा एक डिटेल लेक्चर घेऊया. नक्की असं का म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. तर पहा त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती 40 आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आता पहा, क्षेत्रफळाचं सूत्र काय? क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा बाजूचा वर्ग. ओके, बाजूचा वर्ग. आता जर बाजूचा वर्ग हे आहे तर आपल्याला बाजू दिली का त्यांनी? नाही दिली. आपल्याला काय दिली? परिमिती. मग परिमितीचं सूत्र काय? परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू किंवा 1 या ठिकाणी मी म्हणतो. ओके. मग परिमिती किती दिली? 40. 4 ए म्हणजे काय लिहितोय मी या ठिकाणी? बाजू. ठीक आहे, चला बाजू लिहितो. ठीक आहे. मग हे 4 इकडे येऊन काय होणार? भागिले. कारण ते बाजूला काय गुणिले.
ओके, मग हे जे 4 इकडे आले हे 40ला जर भागिले झाले तर तिकडे कोण राहिलं, बाजू राहिली. ओके, इथं लिहून ठेवतो 4 गुणिले बाजू. ओके ठीक आहे, 4नी इथं भागलं किती उत्तर आलं 10, म्हणजे बाजू किती मिळाली तुम्हाला 10. आणि क्षेत्रफळ आता तुम्हाला काढायचं आहे 10चा वर्ग 100. मला वाटतं उत्तर सांगायची गरज नाहीये, तरी पण लिहितो. सॉरी, वर्ग नाहीये, उत्तर किती आलं 100. लक्षात आलं चौरसाचं क्षेत्रफळ काय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र पाठ झाले. चौरसाचं क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग. चौरसाची परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू. ओके, आता एक चौरस आकृती शेताची लांबी बाजू 10 मीटर आहे, तर 1.5 रुपये प्रति चौरस मीटर या दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च काढा. आता पहा, पूर्ण क्षेत्रफळ काढून त्या क्षेत्रफळाला किती गुणायचे, 1.25 रुपयांनी गुणायचे. ओके, मग क्षेत्रफळाचं सूत्र काय माहिती, आता तुम्हाला सांगायची गरज नाही. बाजूचा काय, बाजूचा काय वर्ग. ओके ठीक आहे, म्हणजे इथे किती 10चा वर्ग म्हणजे किती आलं 100. ओके, आणि हे मिळालेल्या क्षेत्रफळाला 100ला तुम्हाला कशाने गुणायचंय, 1.25 नाही. ओके, मग गुणाकार कसा करतो आपण, गुणाकार करताना आधी काय करतो, आता पहा इथं 1 गुणून घ्या, 125 तसेच आले, 2 शून्य ठेवून आणि पॉईंट नंतर किती संख्या आहे 2, तर 125 काय झाले त्याचे रुपये. हा गुणाकार मला वाटतं येतोय तुम्हाला. ओके, पॉईंटचा गुणाकार येतोय ना. आता बघा 100 गुणायचं असल्यामुळे काय झालं, हे 2 शून्य ठेवून घेतले आणि 125 आहे का 125 आणि नंतर आपण पॉईंट दिला 2 संख्येनंतर. ओके, माहिती आहे तुम्हाला. तर किती खर्च येणार आहे 125 रुपये. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय, चौरस या ठिकाणी संपलाय. आयताची लांबी 10 सेंटीमीटर व रुंदी 4 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती काढा. पहा परत एकदा परिमिती हा शब्द आला. ओके, परिमिती म्हणजे आपण पाहिलं होतं का, परिमिती म्हणजे काय, ह्या सर्व बाजूंची बेरीज. आता लांबी किती दिली त्यांनी 10, म्हणजे ही पण लांबी किती असणार आहे 10, हे 4 आहे म्हणजे हे पण किती असणार आहे 4. मला वाटतं बेरीज जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही 10 अधिक 10 20, 20 आणि 8 किती झाली परिमिती 28. आणि ही कशात असणार आहे, मीटर मध्येच. इथं कुठेही आपण गुणाकार केला नाही, आणि जर आपण गुणाकार करत नाही तर चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर असं कोणतंही युनिट किंवा एकक या ठिकाणी येणार नाही. जेव्हा आपण गुणाकार करतो, जेव्हा दोनदा गुणाकार होतो तेव्हा त्याला आपण चौ म्हणतो, म्हणजे चौरस सेंटीमीटर मीटर जे काय असेल ते, आणि 3 वेळा करतो तेव्हा आपण त्याला घनफळ असं म्हणत असतो. ठीक आहे, तर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, एका आयताकृती जागेची लांबी 25 मीटर आहे. एका आयताकृती जागेची लांबी 25 मीटर आहे असून रुंदी ही 15 मीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती. आता आयताचे काय लिहायचे तुम्हाला, क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. ओके, एल इंटू बी किती आहे 25 गुणिले किती आहे 15. ओके, आणि हा गुणाकार फक्त तुम्हाला इथे लिहायचा आहे. ओके, काय येणार आहे चौरस मीटर, कारण गुणाकार किती वेळा आलेला आहे, दोनदा आलेला आहे. ओके, गुणाकार करू शकता तुम्ही, तो सांगायची काही मला वाटतं गरज नाही. ओके, गुणाकार तर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर एका आयताकृती शेताची लांबी 45 मीटर असून रुंदी 7 मीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती. मला वाटतं लांबी गुणिले रुंदी या सूत्राने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आयत क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आहे. त्यानंतर 10 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 5.5 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा बसतील. आता हा प्रश्न जरा चांगला प्रश्न आहे, चांगला म्हणजे थोडासा वेगळा आहे. तर पहा 10 मीटर आणि 4 मीटर. ओके, इथं जर युनिट पाहिलं, एकक पाहिलं तर मीटर आहे, आणि इथं पाहिलं तर काय सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला सगळं कशात कन्वर्ट करावं लागेल, सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. आणि पहा थोडक्यात काय, ही एक अशी मोठी जागा आहे आणि इथं तुम्हाला काय बसवायच्यात, फरशा बसवायच्यात. तर अशा किती फरशा बसतील, बरोबर आहे, लक्षात आलं, अशा किती फरशा बसतील. म्हणजे थोडक्यात काय करणार आहे तुम्ही, हे काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, ह्या टोटल क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने जर मी भागलं तर मला काय मिळणार आहे, टोटल किती फरशा लागतात ते कळणार आहे. लक्षात आलं, ह्या पूर्ण क्षेत्रफळाला. आता पहा हे पूर्ण क्षेत्रफळ आहे, एक छोटी फरशी किती जागा व्याप्ती आहे, तिच्या क्षेत्रफळ एवढी, बरोबर. मग असं जर मला पूर्ण क्षेत्रफळ माहित असेल आणि त्याच्या जागी जर मी त्या पूर्ण क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने जर भागलं तर मला कळणार आहे पूर्ण जागा किती लागणार आहे. मग आता मी काय करणार आहे, मोठ्या जागेचं क्षेत्रफळ काय होणार आहे. आता पहिली गोष्ट 10 मीटर जे आहे त्या मीटरला मला कशात करून घेऊन जायचंय, सेंटीमीटर मध्ये. मग आता 100 सेंटीमीटर तेव्हा काय होतो 1 मीटर. मग 10 मीटर म्हणजे किती झाले, पहा 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग इथं जर मी 10 केले तर इथं अजून एक शून्य वाढेल, म्हणजे 10 मीटर म्हणजे किती 1000 सेंटीमीटर. सेमी लिहितो, मराठीत लिहितो, ठीक आहे.
त्यानंतर आहे इथं किती आहे 4 मीटर म्हणजे किती आले 400 सेंटीमीटर. आणि आता मला यांचा एरिया काढायचा आहे. मग यांचा एरिया काय होणार आहे 1000 गुणिले 400. ओके, हा कोणाचा एरिया आला, हा एरिया कोणाचा आला ह्या मोठ्या जागेचा. आणि छोट्या जागेचा एरिया काय सांगितलं त्यांनी 25 बाय 25 सेंटीमीटर. मग याचा एरिया 25 बाय 25 म्हणजे हा काय स्क्वेअर आहे थोडक्यात. ओके, मग आता काय होईल पहा 25 नी 400 ला भाग जाईल 100% जाईल. 25 एक 25 त्यानंतर उरले किती 25 नंतर 5 30 15 105 25 सक 150 म्हणजे किती गेला 16चा भाग गेला. त्यानंतर इथं 25 एक 25 25 चोक 100 आणि इथं किती राहिले 40 म्हणजे किती आले पहा 40 गुणिले 16 म्हणजे किती आले 16 चोक 64 आणि हा 0 640 फरशा मला या जागेसाठी लागतील. लक्षात आलं. म्हणजे ही जागा जरी आयताकृती असली तरी फरशा मात्र काय स्क्वेअर आकाराच्या आहेत, चौरस आकाराच्या आहेत. तर या आयताकृती जागेसाठी मला किती फरशा आणावे लागणार आहे 640. हा टॉपिक त्याच्यामुळेच इंटरेस्टिंग होतो कारण हा टॉपिक आपल्या रेग्युलर जीवनाशी खूप निगडीत आहे, जॉईंट आहे. घनफळ असेल किंवा क्षेत्रफळ असेल हे टॉपिक आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो किंवा आपल्या बऱ्याच वेळा असे प्रश्न येत असतात. तर याचे सगळे फॉर्म्युले याची सगळी सूत्र पाठ करून ठेवा. कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप हुशार असतो आणि आपल्याला घरातले विचारतात सांग किती फरशा आणायच्या किती विटा आणायच्या आणि मग आपल्याला उत्तर काढता येत नाही. मग घरचे म्हणतात एवढं शिकून काय फायदा झाला. ठीक आहे, तर क्षेत्रफळ आणि घनफळाची सगळी सूत्र पाठ करून ठेवा. 10 सेंटीमीटर पाया आणि 6 सेंटीमीटर उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता पहा आयताचे क्षेत्रफळ संपलेलं आहे या ठिकाणी. आता आपण आलोय त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाला काय असणार आहे पाया आणि उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके ठीक आहे 1/2. पाया किती सांगितलंय त्यांनी 10 सेंटीमीटर गुणिले उंची किती दिली 6. मग ह्या दोन्ही भागले इथे किती आले 5 आणि 6 पंचे किती आले 30. आणि 30 काय लिहिणार आहे तुम्ही सेंटीमीटर म्हणजे चौसेमी. चौरस का कारण गुणाकार किती वेळा लिहिला आहे 2दा लिहिला. लक्षात आलं. ओके ठीक आहे. तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय 1/2 पाया गुणिले उंची. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा एक का त्रिकोण चितीचा पाया 6 आणि उंची 3 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आता तरी पण हा प्रश्न पुन्हा रिपीट करायचं कारण त्रिकोण चितीचे म्हणजे त्रिकोणाकृतीचे. लक्षात ठेवा म्हणजे वेगळं दुसरं काय नाही तोच फॉर्म्युला तेच सूत्र तुम्हाला वापरायचंय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 6 आणि 3 ह्या किमती फक्त ठेवा. चिती आलं तर घाबरून जायचं कारण नाही, कारण सेम तोच फॉर्म्युला किंवा ते सूत्र तुम्हाला तिथं वापरायचं. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 13 सेमी 14 सेमी आणि 15 सेमी असून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता पहा हा थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे किंवा इथं थोडंसं वेगळं तुम्हाला यूज करायचंय सूत्र यूज करायचंय. तसं त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय सांगतं 1/2 गुणिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहतोय आपण 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, त्रिकोणाचा अजून एक क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाचं सूत्र आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे वर्गमुळात यस वजा ए यस वजा बी आणि यस वजा सी. हे सूत्र आहे. पहा काय सांगितलंय यस वजा ए यस वजा बी आणि यस वजा सी. हे सूत्र याला हिरोचं सूत्र म्हणून पण ओळखलं जातं. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर यस म्हणजे काय यस म्हणजे सेमी पेरिमीटर. यस म्हणजे काय सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर म्हणजे काय ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. आता पहा डिवाइड बाय 2 म्हणजे काय ए बी सी म्हणजे काय त्रिकोणाच्या दिलेल्या बाजू. त्रिकोणाच्या 3 बाजू जर तुम्हाला दिल्या असतील तर तुम्ही आधी सेमी पेरिमीटर काढून घ्या म्हणजे अर्ध परिमिती काढून घ्या आणि या अर्ध परिमितीचा वापर करून तुम्ही ह्या सूत्रात किमती ठेवा. तुम्हाला काय मिळेल त्या जागेचं काय मिळेल क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे जर तुम्हाला त्रिकोणाची काय माहित नसेल पाया आणि उंची जर तुम्हाला माहित नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला पहिल्यांदा कशाची व्हॅल्यू काढून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायची व्हॅल्यू अर्ध परिमितीची. कारण आपल्याला क्षेत्रफळ कोणतं वापरायचंय त्रिकोणाचं क्षेत्रफळ. काय आपल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर्गमुळामध्ये यस वजा ए यस वजा बी आणि यस वजा सी. ओके ठीक आहे. मग आता आपल्याला कोण माहित पाहिजे यस. मग आता यस कसं काढणार आहे आपण यस काढायचा फॉर्म्युला काय आपल्याकडं
ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 म्हणजेच काय झालं 13 अधिक 14 अधिक 15 भागिले किती आले 2. मग आता इथं ह्या बेरीज करूया आपण 13 आणि 14 ते दोन्ही 26 27 27 आणि 15 37 37 आणि 5 42 भागिले किती 2 2 नी भागलं बे 2 4 आणि बे 1 बे म्हणजे अर्ध परिमिती किती आली 21. आता मला हा नंबर इथं फक्त लिहायचा यस म्हणजे 21 आहे. आता 21 वजा पहिल्यांदा 13 त्यानंतर 21 वजा नंतर 14 आणि नंतर 21 वजा 15 बरोबर आहे. म्हणजे इथं काय होणार आहे पहा 21 इथं 21 मधनं 13 गेले 7 आणि 1 किती राहिले इथं 8 गुणिले इथं जर तुम्ही पाहिलं तर 21 मधनं परत 14 गेले म्हणजे किती राहणार आहे 7 आणि इथं जर पाहिलं तर 21 मधनं 15 गेले म्हणजे 5 आणि 1 6. आता इथं ज्या संख्या राहिल्यात पहा काय करायचं ह्या संख्येला पूर्ण काय म्हणतो आपण त्याला प्राईम नंबर मध्ये घेऊन जायचं मूळ संख्येमध्ये मूळ अवयवांमध्ये त्यांना घेऊन जायचं. म्हणजे 21 चे जर मूळ अवयव तुम्ही पाहिले तर 21 चे मूळ अवयव होणार आहे 3 गुणिले 7 7 21 पहा हे जे अवयव मी या ठिकाणी लिहितोय वरती घेऊया आपण बाजूला ठीक आहे. मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. पहा काय करणार आहे आपण मूळ अवयवांमध्ये घेऊन जाणार आहे. 21 ला त्याचे मूळ अवयव काय झाले 3 गुणिले 7 हे त्याचे मूळ अवयव प्राईम नंबर 7 21 5 3 आणि 7 ला परत डिवाइड करता येत नाही. त्यानंतर 8 चे जर मूळ अवयव पाहिजे झालं तर काय होणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 बे 2 4 4 2 8 हे त्याचे मूळ अवयव झाले. 7 चे मूळ अवयव येऊ शकत नाही त्यामुळे 7 हा तसाच आला आणि शेवटी कोण आलाय 6 6 चे परत मूळ अवयव काय होणार आहे 2 गुणिले किती आले 3 हे त्याचे मूळ अवयव पहा प्रत्येकाचे काय केले आपण मूळ अवयव. आता हे वर्गमुळात असल्यामुळे काय होणार इथं पहा हा 3 नीट लक्ष द्या हा एक 3 आणि हा एक 3 मिळून 3 काय होईल 9 9 बाहेर येताना काय म्हणून येतो 3 वर्गमुळात हे लक्षात ठेवायचंय. वर्गमुळात जर 25 असेल तर बाहेर येताना काय म्हणून येतो 5. वर्गमुळात जर 100 असेल तर बाहेर येताना काय येतो 10 कारण हा जो 100 आहे हा कसा तयार झाला 10 गुणिले 10 आणि हा 25 तयार कसा झाला 5 गुणिले 5 हे माहिती आहे तुम्हाला पण तरी पण एकदा सांगतो ओके ठीक आहे. म्हणजे काय होते आतमध्ये असणारी स्क्वेअरची संख्या वर्ग संख्या बाहेर येताना वर्गमूळ म्हणून बाहेर येते. 3 गुणिले 3 9 होणं 9 बाहेर येताना 3 म्हणून येणार म्हणजे थोडक्यात काय दोनचा गट करायचा आणि एकच नंबर बाहेर उचलायचा. इथं जर पाहिलं तर 7 आणि 7 पुन्हा मी 7 बाहेर घेतले त्यानंतर इथं पाहिलं तर ह्या दोघांचा एक 2 बाहेर येईल आणि हा 2 आणि हा 2 मिळून एक 2 बाहेर येईल म्हणजे बेदोन्ही 4 त्यानंतर 4 7 28 आणि 28 गुणिले 3 ओके त्यापेक्षा हे सोपं जाईल ओके 7 21 28 चा पाडापाठ पाहिजे ना हा 7 21 21 दुने 42 आणि 42 दुने 84 किती आलं 84 काय येणार आहे चौरस सेंटीमीटर लक्षात आलं 84 सेंटीमीटर हा काय झाला एरिया झाला हे काय झालं क्षेत्रफळ झालं कोणाचं त्रिकोणाचं. सूत्र लक्षात ठेवा यस यस म्हणजे काय अर्धपरिमिती हिरोचा फॉर्म्युला असं ह्या नावाने सुद्धा त्याला काय केलं जातं ओळखलं जातं. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा एक गोल कड्याची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या गोल कड्याचे क्षेत्रफळ किती. आता एक गोल कड आहे काय दिलंय एक गोल कड दिलंय हे एक पूर्ण कड आहे आणि याचं काय काढायचं आहे तुम्हाला एरिया काढायचा आहे याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ काय वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र पाय आर वर्ग. पाय म्हणजे किती 22/7 ओके पायची किंमत आपण 2 घेऊ शकतो. एक किंमत किती 22/7 आणि दुसरी किंमत किती 3.14. तुम्हाला वाटेल ती किंमत तुम्ही काय करू शकता यूज करू शकता. मग 22/7 गुणिले त्रिज्या त्रिज्या किती दिलेली आहे आर म्हणजे काय त्रिज्या त्रिज्या किती दिली 14 म्हणजे इथं काय होणार आहे 14 आणि त्याचा वर्ग आहे म्हणजे इथं काय होणार आहे 22 गुणिले 7 गुणिले 14 गुणिले 14 म्हणजे इथं 7 1 7 7 दुने किती आले 14 म्हणजे इथं काय होणार आहे 22 गुणिले हे 2 गुणिले हे 14 बरोबर आहे म्हणजे 22 गुणिले 14 दुने 28 आणि मला वाटतं ह्या दोघांचा गुणाकार तुम्हाला करता येईल 22 गुणिले 28 जे काय उत्तर येईल ते एवढं काय होणार आहे आणि त्याला युनिट किंवा एक कोणतं लावायचे चौसेमी चौरस सेंटीमीटर लक्षात आलंय ओके. तर या पद्धतीने तुम्ही कशाचं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकता. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग ओके ठीक आहे.
आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, एका सायकलच्या चाकाची त्रिज्या 49 सेंटीमीटर आहे, म्हणजे ही काय झाली, रेडियस झाली. रेडियस म्हणजे काय, त्रिज्या. तर चाकाच्या 200 फेऱ्यांमध्ये किती मीटर डिस्टन्स कव्हर होईल, अंतर कव्हर होईल. ओके, किती मीटर अंतर जाईल. 200 फेऱ्या झाल्या. आता पहा थोडक्यात काय, हा एक रस्ता आहे असं समजा आणि हे एक चाक आहे, इथं आपण खून केली. आता ते चाक फिरल्यानंतर पुन्हा जर टायर इथं आला, म्हणजे ते चाक इथं आलं आणि ती खून जागेवर आली, एवढं डिस्टन्स त्यांनी काय केलं, कव्हर केलं. आता हे चाक फिरत जाणारे पहा, ही खून इथं टायर जमिनीवर आहे, आपण त्याच्यावर खून केली खडूनी. ओके, आणि तो टायर फिरवला, ती खून पुन्हा जागेवर येईपर्यंत त्यांनी काय केलेलं असणार आहे, डिस्टन्स कव्हर केलेलं असणार. मग हे डिस्टन्स, हे अंतर किती कव्हर केले असणार आहे, जेवढी त्याची ही परिमिती आहे ना, पहा ही लांबी आहे ना तेवढं. मग ही लांबीलाच काय म्हणतो आपण, परिमिती. आपण पाहिलं होतं परिमिती. मग आपण परिमितीचे किती सूत्र पाहिली होती, 3. चौरसाची परिमिती, बाजूचा वर्ग, सॉरी 4 गुणिले बाजू, कारण 4 बाजू असतात. आयताची परिमिती काय, 2दा लांबी 2दा रुंदी, त्यांची बेरीज करायची. त्रिकोणाची परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. मग वर्तुळाची परिमिती म्हणजे काय, मग वर्तुळाची परिमिती म्हणजे काय, त्याला सर्कमफरन्स किंवा त्याला परिघ असं सुद्धा नाव आहे. काय म्हणतो आपण त्याला, परिघ. परीक्ष झालं, ठीक आहे. काय म्हणलं जातं, परिघ म्हणजे थोडक्यात काय, परिमिती. मग वर्तुळाची परिमितीचं सूत्र काय, 2πr. ओके, 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती दिली, 49. म्हणजे इथं मी याला भागलं, 7 7 49, 7 दुने किती आले, 14 गुणिले इथं किती आहे, 22, 14 दुने 28, 2 आले, 14 दुने 28 आणि 28 आणि 2 30, म्हणजे 308. याला 4 सेमी नाही, याला फक्त काय राहणार आहे, सेंटीमीटर. म्हणजे एक फेरी पूर्ण त्याची किती होतीये, 308 सेंटीमीटरची होतीये. ओके, अशा किती फेऱ्या कंप्लीट करणार आहे तो, 200. ओके, म्हणजे इथं सेमी दिलंय आणि विचारलंय मीटर मध्ये, हे पण लक्षात ठेवा का, उत्तर सेमी आणि दिलंय सेंटीमीटर मध्ये, विचारलंय मीटर मध्ये. मग आपल्याला काय करायचंय, पूर्ण अंतर कसं काढणार आहे आपण, एक फेरी किती करते, 308 सेंटीमीटर गुणिले किती फेऱ्या होणार आहे, 200. हे सगळं कशात झालं, हे सगळं कशात झालं, सेंटीमीटर मध्ये. आता याला मीटर मध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय करायचंय, 100ने काय करायचंय, भागायचंय. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे किती आले, गुणिले किती आले, 2, 8 दुने 16, 1 परत 1 आणि 3 दुने 6, 616 मीटर एवढं काय केले असेल, त्या चाकाने अंतर काय केलेलं असेल, कव्हर केले असेल. ते चाक इतक्या लांब गेलेलं असेल, किती, 616 मीटर. किती फेऱ्यांमध्ये, 200 फेऱ्यांमध्ये. मग मी काय काढलं, मला पहिल्यांदा काय दिलं होतं, त्रिज्या दिली होती, ती त्रिज्येवरनं मी त्याची परिमिती म्हणजेच काय काढला, परिघ काढला. परिघाचं सूत्र आहे 2πr. हे सूत्र लक्षात ठेवा. क्षेत्रफळाचं सूत्र काय, πr वर्ग, आणि परिघाचं सूत्र काय, 2πr. हे लक्षात ठेवा. आणि वर्तुळाची त्रिज्या म्हणजे माहिती तुम्हाला, सर्कलच्या त्या वर्तुळाच्या केंद्रापासून त्या वर्तुळाच्या कडेपर्यंतचा जे अंतर आहे, जी लांबी आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्रिज्या म्हणतो. लक्षात आलं. त्या त्रिज्येमधून, सॉरी, वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जी लाईन जाते त्याला काय म्हणतो आपण, व्यास. ओके, त्रिज्या आणि व्यास, व्यासाला काय म्हणतात, डी म्हणतात. ओके, त्रिज्याला काय म्हणतात, आर म्हणतात. मग ही जी त्रिज्या आहे ही व्यासा एवढीच असते का, नाही. जर तुम्ही पाहिलं तर ही त्रिज्या आहे, ही पण त्रिज्या होईल आणि ही पण त्रिज्या होईल. म्हणजे व्यास कसा असतो, त्रिज्येच्या दुप्पट. व्यास कसा असतो, त्रिज्येच्या दुप्पट. ठीक आहे. तर किंवा त्रिज्या काढायची असेल तर ती व्यासाची कशी असते, अर्धी असते. ओके, तर या पद्धतीने 616 मीटर हे डिस्टन्स काय झालेलं आहे, कव्हर झालेलं आहे. त्यानंतर एका वर्तुळाचे क्षेत्रफळ, आता काय दिले, क्षेत्रफळ दिले 154 मीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती, पहा आपण किती सूत्र पाहिली होती, क्षेत्रफळाचं सूत्र कोणाचं पाहतोय आपण, हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे πr वर्ग. त्यानंतर परिघाला सी असं पण म्हटलं जातं. ओके, 2πr. आणि त्यानंतर अजून एक कन्सेप्ट पाहिली होती, त्रिज्येच्या दुप्पट कोण असतो, व्यास असतो. ओके, इथं आपण लिहूया, त्रिज्या बरोबर 2 गुणिले, सॉरी, दोन गुणिले त्रिज्या बरोबर काय असतो, व्यास. ठीक आहे. तर पहा आपल्याला काय दिलंय, क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, क्षेत्रफळ सूत्र काय, πr वर्ग. क्षेत्रफळ किती दिले, 154. जी माहिती दिली ती त्याच्या खालीच ठेवली.
ओके, 154 आहे. पाय 22/7 आर वर्ग मला माहित नाही कारण त्रिज्या तर मला काढायची. हे 154 जे आहेत हे 7 इकडे काय जाणार गुणिले आणि हे 22 काय येणार भागिले, इकडे काय राहिला आर वर्ग. 22 7 54 असे, 7 7 इथं आर वर्ग आहे, इथं किती आले 7 7 49 आर वर्ग. म्हणजे वर्गमूळ जर मी घेतलं इथं तर आर वर्गचं वर्गमूळ आर. ओके, आणि 49 7 म्हणजे आर बरोबर किती आले 7 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे 7 सेंटीमीटर. आले लक्षात. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय दिले. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 9 वर्गमुळात 3 चौ सेमी आहे तर त्रिकोणाची परिमिती काढा. आता समभुज त्रिकोण म्हणजे कोणता त्रिकोण. ओके, त्रिकोणाचे प्रकार आहेत. त्रिकोणाचे प्रकार माहिती तुम्हाला त्रिकोणाचे प्रकार. ठीक आहे, तर पहा समभुज त्रिकोण आहे. आता सध्या आपण फक्त समभुज त्रिकोण पाहूया. 1 2 आणि 3. ह्या तीनही बाजू जेव्हा समान असतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, त्याला समभुज त्रिकोण. ओके, मग आता ह्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे. ह्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे वर्गमुळात 3 भागिले 4 बाजूचा वर्ग, बाजूला आपण ए म्हणूया, हे त्याचं सूत्र आहे. ओके, ठीक आहे. मग आता वर्गमुळात 3 गुणिले 4 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. आता बाजू किती आहे माहित नाहीये, ए चा वर्ग, आणि क्षेत्रफळ दिलंय इथं जर तुम्ही पाहिलं तर 9 वर्गमुळात किती दिले 3 दिले. पहा ज्याची व्हॅल्यू त्याच्या जागीच आपण सबस्टिट्यूट केली ठेवली. हे 4 भागिले आहेत आणि वर्गमुळात 3 गुणिले आहेत म्हणजे काय होणार आहे उलट होणार आहे. 9 इथं किती आहे वर्गमुळात 3, हे 4 गुणिले आले आणि वर्गमुळात 3 काय गेले भागिले गेले. तिकडं कोण राहिलं ए चा वर्ग. ए चा वर्ग म्हणजे काय बाजूचा वर्ग. वर्गमुळात 3 आला, वर्गमुळात 3 कॅन्सल झाले. 9 चौक किती आले 36. इकडे किती ए चा वर्ग. जेव्हा वर्गमूळ घेईल तेव्हा मी इथं काय लिहिणार आहे ए, आणि 36 कोणाचा वर्ग आहे 6चा, म्हणजे ए बरोबर किती आले 6. आता इथं मला बाजू किती मिळाली 6 मिळाली. म्हणजे माझं उत्तर 6 आहे का नाही, ही बाजू 6 आहे. समभुज असल्यामुळे ही पण 6 आणि ही पण 6. आणि आपण पाहिले सर्व सुरुवातीला परिमिती म्हणजे काय, दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. इथं त्रिकोणाला किती बाजू आहे 3 बाजू, म्हणजे आणि त्या पण समान आहेत 6 6 आणि 6 म्हणजे किती झाले 18. म्हणजे त्रिकोणाची परिमिती किती असणार आहे 18 असणार. लक्षात आले. या पद्धतीने तुम्हाला समभुज त्रिकोणाचे सूत्र लक्षात आले. काय समभुज त्रिकोणाचे सूत्र वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. आता त्याच्या पुढे पहा एक सुषम षटकोन, त्याचं क्षेत्रफळ काढा. प्रत्येक बाजू किती दिलेली आहे 4. आता सुषम षटकोन, षटकोन म्हणजे काय ज्याला किती बाजू असतात 6 बाजू असतात. ज्या षटकोन सॉरी ज्या आकृतीला 6 बाजू असतात त्याला काय म्हणतो आपण षटकोन म्हणतो. आणि सुषम असल्यामुळे ह्या 6च्या 6 बाजू काय झाल्या समान झाल्या आणि त्या बाजूंची लांबी किती दिली त्यांनी 4. आणि त्याचं काय काढायला लावले आपल्याला क्षेत्रफळ. आता सुषम षटकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय पहा. सुषम षटकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 3 वर्गमुळात 3 भागिले 2 बाजूचा वर्ग. बाजूच्या वर्गाला मी ए वर्ग लिहितो. ओके, आता क्षेत्रफळ जर मला काढायचे तर 3 वर्गमुळात 3 भागिले 2 बाजू किती दिली 4 आणि 4चा वर्गमूळ 4 गुणिले 4 झाले. ओके, आता इथे काय होणार आहे 2 4 2 8 8 3 24 24 वर्गमुळात 3 चौरस काय दिले सेंटीमीटर. सेंटीमीटर लक्षात आलं. 24 कशा पद्धतीने काढलं 24 वर्गमुळात 3. हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचे. सुषम षटकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे 3 वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले बाजूचा वर्ग. ओके, ठीक आहे लक्षात आले. आता त्याच्यानंतर आहे त्याच्या पुढचा पाठ पहा. एक सुषम अष्टकोन आहे. अष्टकोन म्हणजे काय ज्याला 8 बाजू असणार आहेत आणि सुषम त्या 8च्या 8 बाजू काय असणार आहेत समान असणार आहेत आणि त्याचं क्षेत्रफळ काढा आणि प्रत्येक बाजूची लांबी किती दिलेली आहे 8 दिलेली आहे. आता याचं जर तुम्हाला हा जर प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर याचं सूत्र आहे 2. पहा कशाचं सुषम अष्टकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र. सुषम अष्टकोन काढला 8 बाजू आहे आणि त्या सगळ्या समान आहेत. 2 वर 1 अधिक वर्गमुळात 2 गुणिले बाजू. लक्षात आलं. काय पहा 2 वर्गमुळात 2 गुणिले सॉरी बाजू नाही बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग आपण ए वर्ग म्हणतो एक्सेट्रा. ठीक आहे, तर पहा 2 काय होईल 1 अधिक वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 बाजूचा वर्ग 8 आहे. इथे किती 8चा वर्ग. ओके, ठीक आहे. मग इथे किती आले
बेकबे अधिक 2 वर्गमुळात 2 आणि याला किती आले 8 8 64. काय केलंय आपण दोन्ही आतमध्ये गुणून घेतलंय बेकबे, त्यानंतर 2 वर्गमुळात 2 आणि इथे किती आले 64. 64 ने याला परत गुणायचंय तुम्हाला. 64 गुणिले 2 4 2 8 6 2 12 अधिक परत 128 वर्गमुळात 2. आता काय होणार आहे पहा, इथं जे वर्गमुळात 2 असणार आहे याची किंमत तुम्हाला खरं तर दिली असते. वर्गमुळात 2 ची किंमत जी आहे ती आहे 1.414. मग आता तुम्हाला काय करायचंय, हा जो वर्गमुळात 2 दिसतोय तिथं किती लिहायचे 1.414. हे 128 ने त्याला काय करायचं गुणून घ्यायचं आणि गुणून झाल्यानंतर 128 काय करायचे त्याच्यात मिळवायचे. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, अष्टकोनाचे काय मिळणार आहे क्षेत्रफळ. तुम्हाला हे सूत्र माहित पाहिजे. काय सूत्र आहे, 2 2 कंसात 1 अधिक वर्गमुळात 2 गुणिले बाजूचा वर्ग. बाकी मग इथं खाली फक्त तुम्हाला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. वर्गमुळात 2 ची किंमत इथं लिहायची 128 ने त्याला गुणायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट 1.14 इथे लिहू शकता. 1.414 मध्ये 1 मिळवा, त्याला नंतर 64 नी 128 परत याला गुणवून घ्या. असंही तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. वर्गमुळात 2 ची किंमत तुम्ही पाठ करून ठेवा 414. तर या पद्धतीने तुम्हाला क्षेत्रफळ हा टॉपिक बऱ्यापैकी समजलेला असेल. आयताचे सूत्र, आयत आपण इथे काय पाहिलं, क्षेत्रफळ पाहिलं आणि अजून एक शब्द पाहिला परिमिती. चौरस पाहिला, आयत पाहिला, त्रिकोण पाहिला. त्रिकोणाचे पण 2 क्षेत्रफळ पाहिले, 1/2 गुणिले पाय गुणिले उंची आणि हिरोचं एक सूत्र पाहिलं यस, वर्गमुळात यस, यस वजा ए, यस वजा बी, यस वजा सी. आणि त्याच्यानंतर त्रिकोणाचा अजून समभुज त्रिकोण एक होता, 3 भागिले वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. या पद्धतीने आपण त्याचं एक सूत्र पाहिलं. त्यानंतर सुषम षटकोन आणि सुषम अष्टकोन याचेही आपण क्षेत्रफळ पाहिले, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाहिलं, वर्तुळाची परिमिती सुद्धा पाहिली. तर या पद्धतीने आपण बऱ्यापैकी आकृत्या कव्हर केलेल्या आहेत. काही राहिलेल्या आकृत्या ज्या असतील नाही किंवा त्यांचं क्षेत्रफळ जे असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके, तर हे लेक्चर पुन्हा एकदा पहा, सगळे फॉर्म्युले एकदम लिहून काढा एक साथ आणि प्रश्नांची प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.